हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर नेक्स्ट लेक्चर ऑफ हॅलो अल्केन्स अँड हॅलो अरेन्स. ठीक आहे, लास्ट लेक्चरला आपण काय बघितलेलं होतं, म्हणजे काय बघत होतो, प्रिपरेशन्स ऑफ हॅलो अल्केन्स. प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स आपण कुठपर्यंत बघितलेलं आहे? प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स आपण हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितलंय, हायड्रो हॅलोजिनेशन ऑफ अल्केन बघितलंय, आणि हे बघितलं आपण स्वार्ट्स एक्सचेंज, हॅलाइड एक्सचेंज मेथड्स. हॅलाइड एक्सचेंज मेथड मध्ये फिंकेलस्टाईन्स रिॲक्शन आणि स्वार्ट्स रिॲक्शन बघितले. ठीक आहे, आणि लास्ट लेक्चरला मी तुम्हाला सांगितलेलंही होतं, तुम्हाला आठवतंय का बघा, मी म्हटलं की तुम्हाला थोडस अल्कोहोलचं पॉइंट जरा मोठं आहे. सो आता आपण बघतोय काय, फोर्थ मेथड ऑफ प्रिपरेशन, दॅट इज फ्रॉम अल्कोहोल्स. हा, आता अल्कोहोल्स पासून तुम्ही अल्किल हॅलाइड बनवण्यासाठी वेगवेगळे रिएजंट्स वापरू शकताय. सी 11वीला आपल्याला झालंय सबस्ट्रेट आणि रिएजंट असते. सबस्ट्रेट इथं आपला अल्कोहोलच असणार आहे, फक्त रिएजंट काय होत जाणार आहे तर चेंज होत जाणार आहे. ठीक आहे, सो सगळ्यात पहिला बघा की बाय युझिंग HX. HX म्हणजे कोणताही हायड्रोजन हॅलाइड. कोणता हायड्रोजन हॅलाइड म्हणजे HX मध्ये HBr, HCl आणि HI. HBr, HCl आणि HI. HBr, HCl आणि HI. समजते मी काय सांगते? ठीक आहे, हे बघा, जर तुम्ही अल्कोहोल घेतला आणि त्या अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट केला? HX. अंडर व्हॉट कंडिशन? अंडर सुटेबल कंडिशन. अंडर व्हॉट कंडिशन? सुटेबल कंडिशन. हा OH काय आहे तर मायनस, आणि हा X काय आहे तर मायनस. काय होणार आहे? मायनसला मायनस रिप्लेस होणार आहे. सबस्टिट्यूशन रिॲक्शन आहे ही. मायनसला काय रिप्लेस होणार आहे तर मायनस. मायनसला काय रिप्लेस होणार आहे? मायनस. OH च्या जागी हॅलाइड आणि हॅलाइडच्या जागी OH, बट अंडर सुटेबल कंडिशन. बट अंडर व्हॉट? सुटेबल कंडिशन. सो आपल्याला मिळताना काय मिळणार आहे तर R-X प्लस काय येणार आहे तर HO काय येणार आहे तर H. समजतंय? येस ऑर नो? When alcohol is treated with alkyl halide, when alcohol is treated with alkyl halide under suitable conditions, under what? Under suitable conditions. Under what? Under suitable conditions. तर आपल्याला काय मिळतंय तर अल्किल हॅलाइड मिळते. तर आपल्याला काय मिळतंय? अल्किल हॅलाइड. काय मिळतंय? अल्किल हॅलाइड. काय मिळतंय? अल्किल हॅलाइड. समजतंय मी काय सांगितलं? येस ऑर नो? When alcohol is treated with hydrogen halide under suitable condition, what we get? We get alkyl halide. आपल्याला काय मिळते तर अल्किल हॅलाइड मिळते. ठीक आहे, फाईन. आता इथं थोड्या सुटेबल कंडिशन साठी थोड्या कंडिशन्स लक्षात असायला पाहिजे. नाव अल्कोहोल्स, डिपेंडिंग अपॉन टाइप ऑफ अल्कोहोल, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी इफेक्ट्स अ लॉट. कारण तुमच्याकडे अल्कोहोल आपण बघतो की 3 प्रकारचे असतात. जसं अल्किल हॅलाइड्स 3 प्रकारचे असतात, प्रायमरी, सेकंडरी आणि टर्शरी. तसे अल्कोहोल्स पण किती प्रकारचे असतात? 3. प्रायमरी, सेकंडरी आणि काय असतं तर टर्शरी असतं. सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघा, टर्शरी अल्कोहोल म्हणजे टर्शरी कार्बनला जर OH जॉईन असेल तर त्याची रिॲक्टिव्हिटी खूप खूप जास्त असते कम्पेअर्ड टू सेकंडरी कार्बनला जॉईन असणाऱ्या OH ची, म्हणजे सेकंडरी अल्कोहोलची. आणि त्यापेक्षाही कमी कोणाची असते? सॉरी, टर्शरी अल्कोहोलची सगळ्यात जास्त असते, त्यापेक्षा कमी सेकंडरी अल्कोहोल, त्यापेक्षा कमी कोणाची असते तर प्रायमरी कार्बनला काय जॉईन असेल तर OH, आणि त्यापेक्षाही कमी कोणाची असते तर मिथाइल अल्कोहोलची. This is the order of reactivity of alcohols when they are treated with what? When they are treated with hydrogen halide. HX. HX म्हणजे कोण? हायड्रोजन हॅलाइड. HX म्हणजे कोण? हायड्रोजन हॅलाइड. ठीक आहे, फाईन. सो ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त टर्शरी कार्बन, मग सेकंडरी, मग प्रायमरी आणि मग मिथाइल अल्कोहोल. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू काय झाली? विथ रिस्पेक्ट टू अल्कोहोल झाली. तसंच ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू HX. ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी, ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी विथ रिस्पेक्ट टू HX. HX हायड्रोजन हॅलाइड. विथ रिस्पेक्ट टू HX जर ऑर्डर ऑफ रिॲक्टिव्हिटी बघितली तर HI ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त आहे. कारण HI बॉन्ड लेंथ, मी तुम्हाला म्हटलेलं बॉन्ड लेंथ, बॉन्ड स्ट्रेंथ, HCl ची बॉन्ड लेंथ घेतला त्यापेक्षा जास्त HBr ची बॉन्ड लेंथ असते, त्यापेक्षा जास्त HI ची बॉन्ड लेंथ असते. कारण क्लोरीनला 3 शेल असतात,
ब्रोमिनला 4 शेल असतात, आयोडीनला 5 शेल असतात. शेल वाढल्यामुळे बॉन्ड लेंथ वाढते, बॉन्ड लेंथ वाढल्यामुळे बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार आहे आणि बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली तर बॉन्ड इझिली ब्रेक होणार आहे. आणि जर बॉन्ड इझिली ब्रेक होत असेल तर रिॲक्टिव्हिटी जास्त असणार आहे. सो HI ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात जास्त असणार आहे. त्यापेक्षा कमी कोणाची असणार आहे तर HBr ची रिॲक्टिव्हिटी, त्यापेक्षा कमी कोणाची असणार आहे तर HCl ची रिॲक्टिव्हिटी. रिॲक्टिव्हिटी कमी आहे म्हणजे स्टॅबिलिटी जास्त. सी एक पॉइंट लक्षात घ्या की रिॲक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. रिॲक्टिव्हिटी इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्टॅबिलिटी. रिॲक्टिव्हिटी जास्त आहे म्हणजे स्टॅबिलिटी कमी आहे आणि स्टॅबिलिटी जास्त आहे म्हणजे रिॲक्टिव्हिटी कमी आहे. सो ह्या कॉन्सेप्ट प्रमाणे जर बघितलं तर HCl ची रिॲक्टिव्हिटी सगळ्यात कमी आहे म्हणजे त्याची स्टॅबिलिटी जास्त आहे, म्हणजे त्याचे बॉन्ड ब्रेक करायला मला एनर्जी काय लागणार आहे जास्त. ठीक आहे, हे आपण ओव्हरऑल जनरल रिप्रेझेंटेशन बघितलं फ्रॉम अल्कोहोल्स बाय युझिंग HX. आता पुढच्या केसमध्ये म्हणजे पुढच्या स्लाइड मध्ये आपण HCl ची रिॲक्टिव्हिटी बघणार, HBr ची रिॲक्टिव्हिटी बघणार, HI ची रिॲक्टिव्हिटी बघणार. पण त्यावेळी मला सगळे कॉन्सेप्ट म्हणजे सगळे ऍस्पेक्ट्स कन्सिडर करावे लागतात. म्हणजे जर HCl आहे तर तो प्रायमरी अल्कोहोल बरोबर कसा रिॲक्ट करणार, सेकंडरी अल्कोहोल बरोबर कसा रिॲक्ट करणार, टर्शरी अल्कोहोल बरोबर कसा रिॲक्ट करणार. समजतं मी काय सांगते? ठीक आहे. As I told you, by using HCl ची रिॲक्टिव्हिटी खूप कमी असते कारण तो स्टेबल जास्त असतो, कारण त्याची बॉन्ड लेंथ कमी असते. मग त्यासाठी आपण काय करतो, HCl ला इन द फॉर्म ऑफ लुकास रिएजंट घेतो. लुकास रिएजंट म्हणजे काय? लुकास रिएजंट इज द मिक्सचर ऑफ, लुकास रिएजंट इज अ मिक्सचर. कोणाचं मिक्सचर आहे? लुकास रिएजंट इज अ मिक्सचर ऑफ concentrated HCl plus anhydrous. What anhydrous? ZnCl2. Lucas reagent is a mixture of concentrated HCl plus anhydrous ZnCl2. सी अल्कोहोलची पण रिॲक्टिव्हिटी वेगवेगळी असते. सो HCl ची रिॲक्टिव्हिटी कमी आहे त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल बरोबर तो डिफरंट कंडिशनला रिॲक्ट करणार, सेकंडरी अल्कोहोलला तो डिफरंट कंडिशन बरोबर रिॲक्ट करणार आणि टर्शरी अल्कोहोलला पण तो डिफरंट कंडिशन बरोबर रिॲक्ट करणार. काय कंडिशन्स आहेत ते बघूया. ठीक आहे, सगळ्यात पहिला प्रायमरी अल्कोहोल घेऊया. प्रायमरी अल्कोहोल R-CH2- काय घेऊया? OH. This is which alcohol? This is primary alcohol. कसला अल्कोहोल आहे हा? प्रायमरी अल्कोहोल. ह्या प्रायमरी अल्कोहोलला मी कॉन्सन्ट्रेटेड कशाबरोबर ट्रीट करणार आहे? HCl. हा, इन प्रेझेन्स ऑफ व्हॉट? अनहायड्रस ZnCl2. आता एवढंच केलं की रिॲक्शन होणार का? नाही. तुम्ही मिक्सचर घेतला, कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 म्हणजे तुम्ही मिक्सचर घेतला, लुकास रिएजंटचा मिक्सचर घेतला. पण जेव्हापर्यंत तुम्ही प्रोलॉंग्ड हीटिंग करत नाही प्रायमरी अल्कोहोलला, प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट प्लस प्रोलॉंग्ड हीटिंग, त्यावेळेस रिॲक्शन होते. काय रिॲक्शन होते की OH च्या जागी काय येणार आहे तर Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. OH च्या जागी काय येणार आहे? Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. म्हणजे इथं काय फॉर्म होणार आहे? RCH2Cl प्लस काय येणार आहे तर H-OH. म्हणजे हा मला मिळताना कसला क्लोराइड मिळाला? प्रायमरी अल्किल क्लोराइड. हे कसं झालं, का झालं समजते ना? प्रायमरी अल्कोहोलला जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर रिॲक्ट केला in presence of anhydrous ZnCl2 means here anhydrous ZnCl2 is acting as a catalyst. तो कॅटलिस्ट म्हणून ऍक्ट करतोय, नो डाऊट. पण ऍक्च्युअली काय असते बाळांनो की कॉन्सन्ट्रेटेड HCl प्लस अनहायड्रस ZnCl2 इज अ लुकास रिएजंट. तुम्ही प्रायमरी अल्कोहोल घेतला, लुकास रिएजंट घेतला, पण जेव्हापर्यंत त्याला प्रोलॉंग्ड हीटिंग करत नाही, जेव्हापर्यंत त्याला प्रोलॉंग्ड हीटिंग करत नाही, जेव्हापर्यंत त्याला प्रोलॉंग्ड हीटिंग करत नाही तेव्हापर्यंत अल्किल क्लोराइड मिळणार नाही. अल्किल क्लोराइड फॉर्म झालाय हे कसं समजतंय तर प्राइम अल्कोहोल जे असतात ते ट्रान्सपरंट असतात. अल्कोहोल कसे असतात? ट्रान्सपरंट असतात आणि रिॲक्शन झाल्यानंतर तिथं काय अचीव होते? टर्बिडिटी. म्हणजे तुमचा अल्किल क्लोराइड फॉर्म झालाय हे कसं समजते तर टर्बिडिटी अचीव झाल्यावरती. काय अचीव झाल्यावरती? टर्बिडिटी. सो याचा एक्झाम्पल घेऊया प्रायमरी अल्कोहोलचा. प्रायमरी अल्कोहोलचा एक्झाम्पल बघा, CH3
CH3 CH2 काय घेतलं तर OH प्लस काय घेणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड HCl, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस ZnCl2 आणि हीट करणार. मग OH च्या जागी काय येणार आहे तर Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं मिळताना काय मिळणार आहे CH3 CH2 Cl प्लस H2O. पण जेव्हापर्यंत मी ह्याला हीट करत नाही प्रायमरी अल्कोहोलला तेव्हापर्यंत अल्किल क्लोराईड मिळणार नाही. इथं कोण मिळाला हा इथिल क्लोराईड. कोण मिळाला हा इथिल क्लोराईड. हे आपण कशाबद्दल डिस्कस केलं, हे आपण डिस्कस केलं प्रायमरी अल्कोहोल बद्दल. हे आपण कशाबद्दल डिस्कस केलं प्रायमरी अल्कोहोल. कशाबद्दल डिस्कस केलं प्रायमरी अल्कोहोल. कशाबद्दल डिस्कस केलं प्रायमरी अल्कोहोल. सो नाउ वी आर गोइंग टू डिस्कस about secondary alcohols. Action of HCl only. Action of what? Action of HCl on what? On secondary alcohol. On what? Secondary alcohol. आता secondary alcohol कसे असतात? ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत किंवा किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत तर 2. ज्या कार्बनला OH आहे त्याला अजून किती कार्बन जॉईन आहेत तर 2 किंवा किती अल्काइल ग्रुप जॉईन आहेत तर 2. ठीक आहे, हा सेकंडरी अल्कोहोल आहे. ह्या सेकंडरी अल्कोहोलला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर ट्रीट करणार. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस ZnCl2. Now the mixture of concentrated HCl plus anhydrous ZnCl2 is called as Lucas reagent. कसला रिएजंट म्हणतो आपण याला लुकास रिएजंट म्हणतो. पण एक लक्षात घ्या की इथं हीट बीट करायची गरज नाही, कारण प्रायमरी अल्कोहोल पेक्षा जास्त रिएक्टिव्ह कोण असतो सेकंडरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोल पेक्षा जास्त रिएक्टिव्ह कोण असतो प्रायमरी अल्कोहोल पेक्षा जास्त रिएक्टिव्ह सेकंडरी अल्कोहोल असते. त्यामुळे सेकंडरी अल्कोहोलला कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर ट्रीट केलं म्हणून काय त्याला हीट करायची गरज नाही. डायरेक्ट रिएक्शन होते. डायरेक्ट रिएक्शन होताना OH च्या जागी Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे तर RCr, इथं H, इथं काय येणार आहे Cl प्लस इथं काय येणार आहे तर H2. सो हा सेकंडरी अल्कोहोल पासून काय मिळाला तर सेकंडरी अल्किल क्लोराईड. सी हिअर वी डोंट नीड टू हीट. सेकंडरी अल्कोहोलच्या केसमध्ये मला हीट करायची गरज नाही बाळांनो. ठीक आहे, आता ह्याचा एक्झाम्पल CH3 सिंगल बॉन्ड CH2 सिंगल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH3 इथं OH. दिस इज सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल. आणि हा सेकंडरी ब्युटिल अल्कोहोल कोणाबरोबर ट्रीट केलं कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये अनहायड्रस ZnCl2. हीट करायचं नाही. मग OH च्या जागी काय येणार आहे तर Cl आणि Cl च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं काय येणार आहे CH3 CH2 CH, इथं CH3, इथं Cl प्लस इथं काय येणार आहे H2. सो हा मिळताना आपल्याला काय मिळाला, हा मिळताना आपल्याला सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. सेकंडरी ब्युटिल क्लोराईड. आता इथं बघा, इथंच मी थोडं टर्शरी अल्कोहोलचा ऍड करते. नेक्स्ट टर्शरी अल्कोहोल जर आपण घेतलं, टर्शरी अल्कोहोल कोण आहे RCr, इथं R, इथं काय घेतला OH, हा टर्शरी अल्कोहोल घेतला. ह्या टर्शरी अल्कोहोलला मी कशाबरोबर ट्रीट केलं कॉन्सन्ट्रेटेड HCl बरोबर. यू नो व्हॉट, टर्शरी अल्कोहोल इतके जास्त रिएक्टिव्ह असतात ना, टर्शरी अल्कोहोल इतके जास्त रिएक्टिव्ह असतात की त्यांना काय म्हणतो आपण लुकास रिएजंट वापरायची गरज नाही. रिएक्शन रूम टेम्परेचरलाच होते. RT ला रूम टेम्परेचरला OH च्या जागी काय आला तर Cl आणि Cl च्या जागी काय आला तर OH. एवढीच रिएक्शन आणि तुम्हाला टर्शरी अल्किल क्लोराईड मिळतं. RCr, इथं R, इथं काय आला तर Cl प्लस इथं H2O. टर्शरी अल्किल क्लोराईड. यू नो व्हॉट, की ही जी लुकास रिएजंटची प्रोसेस आहे, ही जी आपण लुकास रिएजंटची आता प्रोसेस बघितली, this can be used to distinguish between primary, secondary or tertiary alcohol. See, reaction of
अल्कोहोल्स कोणाची रिएक्शन कोणाबरोबर रिएक्शन ऑफ अल्कोहोल कोणाबरोबर रिएक्शन ऑफ अल्कोहोल विथ लुकास रिएजंट can be considered as which test? It can be considered as distinguishing test. Firstly, distinguishing test if the alcohol is primary, secondary or tertiary. जो दिलेला अल्कोहोल आहे तो प्रायमरी आहे सेकंडरी आहे का टर्शरी आहे हे डिस्टिंग्विश करायचं असेल तर हे बघा प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट आहे ठीक आहे प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट आहे बट प्रोलॉंग्ड हिटिंग करावं लागतं प्रोलॉंग्ड हिटिंग म्हणजे जर खूप वेळा हीट केला तरच टर्बिडिटी अचीव होणार आहे प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग व्हॉट इज अचीव्ड टर्बिडिटी इज अचीव्ड म्हणजे कोण फॉर्म झाला तर प्रायमरी अल्काइल क्लोराइड टर्बिडिटी अचीव झाली म्हणजेच कोण फॉर्म झाला तर प्रायमरी अल्किल क्लोराइड आता जर तुम्ही सेकंडरी अल्कोहोल घेतला काय घेतला सेकंडरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट घेतला बाळांनो इथं तुम्हाला हीट बीट करायची गरज नसते किंवा जर एखादा अल्कोहोल सेकंडरी अल्कोहोल आहे त्यामध्ये तुम्ही लुकास रिएजंट ऍड केला तर 10 मिनिटं थांबायचं कोणताही अल्कोहोल असू दे 10 मिनिटं थांबायचं जर तुम्ही 10 मिनिटं थांबला हा टर्बिडिटी अचीव होते म्हणजे सेकंडरी अल्कोहोल मध्ये असं होतं की टर्बिडिटी इज अचीव्ड आफ्टर 10 सेकंड टर्बिडिटी इज अचीव्ड आफ्टर 10 सेकंड नो 10 मिनिट्स सो टर्बिडिटी जर 10 मिनिटांनंतर अचीव झाली म्हणजे कोण फॉर्म झाला तर सेकंडरी अल्काइल क्लोराइड कोण फॉर्म झाला सेकंडरी अल्काइल क्लोराइड कोण फॉर्म झाला सेकंडरी अल्काइल क्लोराइड सो व्हॉट अबाउट टर्शरी अल्कोहोल आता टर्शरी अल्कोहोल खूप सोपं आहे बाळांनो जर तुम्ही टर्शरी अल्कोहोल घेतला आणि लुकास रिएजंट ऍड केला ऍक्च्युअली लुकास रिएजंट ऍड करायची गरजच नाही तरी पण तुम्ही लुकास रिएजंट ऍड केला तर टर्बिडिटी इज अचीव्ड विदिन सेकंड एका सेकंद मध्ये टर्बिडिटी अचीव होते कसं अचीव होते एका सेकंद मध्ये टर्बिडिटी अचीव होते एका सेकंद मध्ये सी दिस रिएक्शन ऑफ अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट कॅन बी यूज टू डिस्टिंग्विश की जर अल्कोहोल तुमचा जो आहे तो प्रायमरी आहे सेकंडरी आहे का टर्शरी आहे प्रायमरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट ऑन प्रोलॉंग्ड हिटिंग टर्बिडिटी इज अचीव्ड सेकंडरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट हीट करायचं नाही 10 मिनिटांनंतर टर्बिडिटी मिळते टर्शरी अल्कोहोल प्लस लुकास रिएजंट टर्बिडिटी इज अचीव्ड विदिन अ सेकंड ठीक आहे आता नेक्स्ट आपण स्टार्ट करूया ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल ऍक्शन ऑफ HBr ऑन व्हॉट ऑन अल्कोहोल्स सो बिफोर गोइंग टू ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल सगळ्यात पहिला अंडरस्टँड करा की HBr अनस्टेबल आहे आणि जर HBr अनस्टेबल आहे म्हणजे त्याची रिएक्टिव्हिटी जास्त आहे ठीक आहे मान्य आहे की पण HBr अनस्टेबल आहे तर त्याला आपण कसं प्रिपेअर करतो तर इन सितू म्हणजे काय सांगा फ्रेशली प्रिपेअर्ड इन सितू म्हणजे आपण कसं प्रिपेअर करतो त्याला फ्रेशली प्रिपेअर्ड समजते मी काय सांगितलं ऍक्शन ऑफ HBr ऑन अल्कोहोल आपण बघणार आहे पण HBr कसं आहे तर अनस्टेबल आहे HBr अनस्टेबल आहे तर त्याला मी कसं प्रिपेअर करणार आहे तर इन सितू म्हणजे काय तर फ्रेशली प्रिपेअर्ड इन सितू म्हणजे काय असते तर फ्रेशली प्रिपेअर्ड ठीक आहे मग कसं फ्रेशली प्रिपेअर्ड बनवतो आपण हे बघा आपण काय करतो NaBr घेतो अनहायड्रस NaBr घेतो अनहायड्रस NaBr ला आपण कशाबरोबर ट्रीट करतो तर HCl किंवा H2SO4 कोणताही मिनरल ऍसिड मग इथे रिप्लेसमेंट होते Br च्या जागी Cl आणि Cl च्या जागी Br येते काय सांगितलं मी Br च्या जागी Cl आणि Cl च्या जागी Br येते मग इथं मिळताना काय मिळणार आहे तर NaCl प्लस काय मिळणार आहे तर HBr
आणि HBr कसा आहे सांगा, अनस्टेबल इन सितू, म्हणजे बनवल्या वापरायलाच पाहिजे. इन सितू बनवणे म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड, म्हणजे बनवलं की वापरलाच पाहिजे, बनवलं की वापरलाच पाहिजे. जरा इथे एक कंडिशन बघा, प्रायमरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी खूप खूप कमी असते. प्रायमरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी खूप खूप कमी असते. त्यामुळे प्रायमरी अल्कोहोल बरोबर तुम्हाला कशाची गरज आहे? कॉन्सन्ट्रेटेड HBr ची गरज आहे. मग जर मला कॉन्सन्ट्रेटेड HBr पाहिजे तर मी NaBr घेणार प्लस काय घेणार? कॉन्सन्ट्रेटेड HCl घेणार. मी इथं कॉन्सन्ट्रेटेड H2SO4 जरी घेतला तर काही फरक पडणार नाही, चालतय. ठीक आहे. पण सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असते, आणि सेकंडरी आणि टर्शरी अल्कोहोलची रिॲक्टिव्हिटी जास्त असल्यामुळे आपण कसला HBr घेतो तर डायल्यूट HBr घेतो. आणि डायल्यूट HBr काय असतो तर, ठीक आहे, म्हणजे डायल्यूट HBr ला फॉर्म करण्यासाठी मी NaBr घेणार आणि NaBr प्लस काय घेणार आहे तर डायल्यूट HCl और डायल्यूट H2SO4. समजते ही कंडिशन लक्षात ठेवा प्रायमरी आणि सेकंडरी टर्शरी अल्कोहोल्सची. ठीक आहे, फाईन. आता प्रायमरी अल्कोहोल कसा असतो? प्रायमरी अल्कोहोल R-CH2OH असते. प्रायमरी अल्कोहोल कसा असतो? R-CH2 काय असते तर OH. आता R-CH2-OH कसा असतं बघा, हा प्रायमरी अल्कोहोल आहे. R-CH2- काय तर OH. दिस इज प्रायमरी अल्कोहोल. ठीक आहे. या प्रायमरी अल्कोहोलला मी कशाबरोबर ट्रीट करणार आहे? प्रायमरी अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट करणार आहे? कॉन्सन्ट्रेटेड HBr. पण कॉन्सन्ट्रेटेड HBr कसा आहे? अनस्टेबल. जर एखादी वस्तू अनस्टेबल आहे तर कंपल्सरी ॲरो वरती लिहायचं की ते कोणापासून बनलेलं आहे. मग कोणापासून बनलेलं आहे? NaBr प्लस HCl. आणि इथं HCl घेताना मी काय घेतला तर कॉन्सन्ट्रेट. रिॲक्शन काय होणार आहे? OH च्या जागी काय येणार आहे? Br च्या जागी काय येणार आहे? OH. म्हणजे इथं काय येणार आहे तर RCH2- काय येणार आहे? Br प्लस काय येणार आहे तर H2O. म्हणजे हा काय मिळाला? प्रायमरी अल्काइल ब्रोमाइड. काय मिळाला? हा प्रायमरी अल्काइल ब्रोमाइड. तुम्ही कोणताही एक्झाम्पल घ्या यासाठी प्रायमरी अल्किलचा, काही चालतं. CH3 CH2 घ्या, CH3 घ्या, काही इश्यू नाहीये. ठीक आहे. आता सेकंडरी अल्कोहोल घेतला. सेकंडरी अल्कोहोल कसा असतो? RCr, इथं H आणि इथं काय आहे तर OH. हा सेकंडरी अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे हा? सेकंडरी अल्कोहोल. सेकंडरी अल्कोहोल साठी कॉन्सन्ट्रेटेड HBr ची गरज नाहीये. आपण काय वापरू शकतो? डायल्यूट HBr. डायल्यूट HBr, परत कसला पण HBr असू दे, HBr अनस्टेबल आहे बघा. मग अनस्टेबल आहे तर त्याला इन सितू बनवलं. कसं बनवलं? NaBr प्लस डायल्यूट काय वापरला तर HCl. हीट. मग परत इथं काय येणार आहे? OH च्या जागी Br आणि Br च्या जागी काय येणार आहे तर OH. म्हणजे इथं काय येणार आहे? RCH, इथं R, इथं Br प्लस इथं काय येणार आहे? H2O. हा कोण फॉर्म झाला? सेकंडरी अल्काइल ब्रोमाइड. कोण फॉर्म झाला? सेकंडरी अल्काइल ब्रोमाइड. सो व्हॉट अबाउट टर्शरी अल्कोहोल? जरा हा शिफ्ट करते काय वरती, तिथंच सगळं बसवते, म्हणजे एकाच पेज वरती सगळं होतंय रे म्हणून. आता टर्शरी अल्कोहोल कसा असतो? RC, इथं R, इथं R आणि इथं काय असते तर OH प्लस, परत इथं पण HBr घेताना कसा HBr घेणार आहे? डायल्यूट HBr. कसला HBr घेणार? डायल्यूट HBr घेणार. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये? NaBr प्लस डायल्यूट HCl. हीट केलं. परत OH च्या जागी काय येणार आहे तर Br च्या जागी काय येणार आहे तर OH. सो इथं मिळताना RCr, परत इथं R, इथं काय येणार आहे Br प्लस काय येणार आहे H2O. दॅट इज टर्शरी अल्काइल ब्रोमाइड. तुम्ही कोणतेही एक्झाम्पल घ्या, तुम्ही मी इथं दाखवलेले ते जरी घेतले तर चालतात. म्हणजे प्रायमरी अल्कोहोलला मी काय घेतलेला? इथाइल अल्कोहोल घेतलेला.
प्रायमरी अल्कोहोलला इथाइल अल्कोहोल घेतलेला, सेकंडरी अल्कोहोलला सेकंडरी ब्युटिल घेतलाय तुम्ही, आयसोप्रोपिल घ्या, टर्शरी अल्कोहोलला टर्शरी ब्युटिल घ्या, काहीही घ्या. ह्याचं एक्झाम्पल राहिलं काय, हे बघा, CH3 CH3, इथं CH3, इथं OH प्लस इथं काय घेतलं, कॉन्सन्ट्रेटेड HCl, रूम टेम्परेचरला लुकास रिएक्शन वापरायची काही गरज लागत नाही, OH च्या जागी Cl. ह्याला मी असंही लिहू शकते, CH3 किती टाइम आहे, 3 टाइम्स, सो CH3 C' प्लस H2, दॅट इज टर्शरी ब्युटिल क्लोराइड. कोण आहे, टर्शरी ब्युटिल क्लोराइड. समजतं कोणते कोणते झाले आपण, बाय युझिंग, बाय ऍक्शन ऑफ HCl आणि बाय ऍक्शन ऑफ काय बघितलं तर HBr, बाय ऍक्शन ऑफ HCl आणि बाय ऍक्शन ऑफ काय बघितलं तर HBr. आता नेक्स्ट बाय युझिंग HI. मला सांगा, HBr जर अनस्टेबल आहे तर HI स्टेबल असणार आहे का, नाही, याच्यात त्यापेक्षाही अनस्टेबल असतो. मग HI जर अनस्टेबल आहे तर परत बाळांनो, HI अनस्टेबल आहे तर त्याला कसं प्रिपेअर करायला पाहिजे, इन सितू. कसं प्रिपेअर करायला पाहिजे, इन सितू. कसं प्रिपेअर करायला पाहिजे, इन सितू. इन सितू म्हणजे फ्रेशली प्रिपेअर्ड. कसं प्रिपेअर करतो माहिती आहे त्याला, सोडियम आयोडाइड बरोबर ट्रीट करतो, 95% phosphoric acid, and you know what, by using this condition, जो तुम्हाला HI मिळणार तर 3 टाइम्स घ्या बॅलन्सिंगला, 3 टाइम्स HI प्लस Na3PO4. हा HI मी वापरणार आहे. हा HI हायली अनस्टेबल असतो, हायली रिएक्टिव्ह असतो, ठीक आहे, पण ही जी कंडिशन आहे 95% फॉस्फरिक ऍसिड आणि NaI, ह्याच्या प्रेझेन्स मध्ये तुम्हाला गुड यील्ड ऑफ अल्किल हायड्रेट मिळते, अ व्हेरी गुड यील्ड ऑफ अल्किल हायड्रेट. एक्झामला विचारतात, विच ऑफ द फॉलोइंग मेथड प्रोड्युसेस गुड यील्ड ऑफ अल्किल हायड्रेट. सो विच ऑफ द फॉलोइंग मेथड युजेस व्हेन वी आर युजिंग 95% ऑफ फॉस्फरिक ऍसिड अँड सोडियम आयोडाइड. ओके, आता इथं बघा, हा प्रायमरी अल्कोहोल आहे, RCH2OH. आता इथं कसं आहे, HI ची रिएक्टिव्हिटी खूप जास्त असते, त्यामुळे प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, टर्शरी असू दे, काय फरक पडत नाही. अल्कोहोल आहे, ठीक आहे, अल्कोहोल आहे, अल्कोहोलला आपण कशाबरोबर ट्रीट करणार आहे तर HI बरोबर, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, NaI प्लस किती, प्लस कोणाबरोबर, NaI प्लस व्हॉट, NaI प्लस 95% ऑफ फॉस्फोरिक ऍसिड. मग इथं काय येणार आहे, OH च्या जागी काय येणार आहे, I च्या जागी काय येणार आहे तर OH. मग इथं फॉर्म होताना R' प्लस काय येणार आहे तर H2O. R' म्हणजे काय मिळाला तर अल्किल आयोडाइड. R' म्हणजे काय मिळाला, अल्किल आयोडाइड. जसं मी तुम्हाला सांगितलं की अल्कोहोल प्रायमरी असू दे, सेकंडरी असू दे, टर्शरी असू दे, काही फरक पडत नाही, इकडे वेगळे कंडिशन्स नाही आहेत. जसं HCl च्या केसमध्ये आणि HBr च्या केसमध्ये होतं. अल्कोहोल जेव्हा HI बरोबर ट्रीट करतो तुम्हाला अल्किल आयोडाइड, तो प्रायमरी पण मिळू शकतो, सेकंडरी पण मिळू शकतो, टर्शरी पण मिळू शकतो. एक्झाम्पल बघा, हा CH3 सिंगल बॉन्ड OH, मिथाइल अल्कोहोल आहे. कोण आहे हा, मिथाइल अल्कोहोल. कोण आहे हा, मिथाइल अल्कोहोल. ह्या मिथाइल अल्कोहोलला HI बरोबर ट्रीट केलं, कोणाच्या प्रेझेन्स मध्ये, NaI प्लस 95% फॉस्फोरिक ऍसिड, OH च्या जागी I आणि I च्या जागी OH, म्हणजे इथं CH3I प्लस H2O, म्हणजे काय मिळाला, मिथाइल आयोडाइड. ह्या प्रायमरीच्या केसमध्ये येतो, मिथिल अल्कोहोल हा प्रायमरीच्या केसमध्ये येतो, मिथिल अल्कोहोल हे प्रायमरीच्या केसमध्ये येतो, ठीक आहे. आता नेक्स्ट बघा, सेकंडरी अल्कोहोल, CH3 सिंगल बॉन्ड CH, सिंगल बॉन्ड CH3, इथं काय घेतलं तर OH. ह्याला आपण कशाबरोबर ट्रीट केलं, HI बरोबर. मग OH च्या जागी I आणि I च्या जागी OH, परत एरो वरती NaI प्लस 95% ऑफ फॉस्फोरिक ऍसिड, परत OH च्या जागी I आणि I च्या जागी काय असणार आहे तर OH असणार आहे. सो इथं मिळताना परत काय मिळणार आहे, CH3 CH3, इथं I प्लस इथं काय येणार आहे तर H2. हा सेकंडरी म्हणजे आयसोप्रोपिल हायड्रेट. समजते का मी काय सांगते, बाय युझिंग HI आहे हा, काय आहे, बाय युझिंग काय आहे तर HI. सी एक आपण यूज केला HCl,
त्यानंतर आपण यूज केलं HBr. हा HBrचा आहे, हे वरती गेलं HBrचं, हे बघा. बाय युझिंग HBr, ऍक्शन ऑफ HBr घेतलं आणि नेक्स्ट आपण काय बघितलं, HI. सो 3 होते हायड्रोजन हॅलाइड्स, HCl, HBr आणि HI ते झाले. आता नेक्स्ट बघा, नेक्स्ट कोणता आहे तर बाय युझिंग फॉस्फरस हॅलाइड्स. फॉस्फरस हॅलाइड 2 प्रकारचे असतात, PX3 आणि PX5 असते. आता इथं बघा मी जे काय सांगते, फॉस्फरस हॅलाइड फॉर्म होताना रेड फॉस्फरस P4 प्लस क्लोरीन जर असेल, आता क्लोरीन जर मी काय घेतलं 10Cl2 घेतलं तर मला मिळताना 4PCl5 मिळते. म्हणजे फॉस्फरस कोणता हॅलाइड मिळतं, फॉस्फरस पेंटा क्लोराइड मिळतं मला. आणि तेच आता मी जर रेड फॉस्फरस प्लस 6Cl2 घेतलं तर मला मिळताना काय मिळते तर 4PCl3 मिळतं. काय मिळतं, 4PCl3 मिळतं. ठीक आहे, म्हणजे हे जे आहेत हे फॉस्फरस क्लोराइड्स आहेत. मग फॉस्फरस पेंटाक्लोराइड आणि फॉस्फरस ट्रायक्लोराइड आहे. दोन्ही फॉस्फरस पेंटाक्लोराइड असू दे किंवा फॉस्फरस ट्रायक्लोराइड असतात, हे स्टेबल असतात. काय असतात हे, स्टेबल. काय असतात हे, स्टेबल. परत जर मी रेड फॉस्फरस घेतलं आणि ब्रोमीन बरोबर रिॲक्ट केलं, परत 6 ब्रोमीन घेतले तर मला 4PbR3 मिळतं, मान्य आहे. पण हा 4PbR3 अनस्टेबल असतं. परत बॉन्ड लेंथच्या कन्सेप्टमुळे PbR3 अनस्टेबल असतं. सिमिलरली जर मी रेड फॉस्फरस घेतलं आणि रेड फॉस्फरस आयोडीन बरोबर ट्रीट केलं, कारण फॉस्फरसचे 3 प्रकार असतात, व्हाईट, येलो आणि रेड. त्यातला आपण हा रेड फॉस्फरस घेतो, सॉरी व्हाईट, ब्लॅक आणि रेड असं काहीतरी असतं. नाही, व्हाईट, रेड, व्हाईट फॉस्फरस, रेड फॉस्फरस आणि ब्लॅक फॉस्फरस. सो हा रेड फॉस्फरस प्लस 6I2 काय देणार आहे तर 4PI3 देणार आहे. परत हा PI3 पण काय असणार आहे तर अनस्टेबल असणार. ही दोघं अनस्टेबल असतात. मग तुम्ही म्हणणार व्हॉट अबाउट PBr5 and what about PI5? PBr5, PI5 does not exist. PBr5, PI5 does not exist. एक्सिस्ट होत असते. म्हणजे आता आपण तुम्ही फॉस्फरस हॅलाइड जे वापरणार आहेत ते कोणते कोणते वापरणार आहेत हे मी तुम्हाला दाखवले. आपण फॉस्फरस हॅलाइड इथं कोणते कोणते वापरायचे आहेत, आपण फॉस्फरस हॅलाइड PCl3, फॉस्फरस हॅलाइड PCl3 वापरणार आहे, PCl5 वापरणार आहे, PBr3 वापरणार आहे आणि PI3 वापरणार आहे. हे फॉर्म कसे झाले, काय झाले, कोण स्टेबल आहे, कोण अनस्टेबल आहे, कोणाला फॉर्म करू शकतो, कोणाला फॉर्म करू शकत नाही, ह्या सगळ्या गोष्टी या बोर्डवरती दिलेल्या आहेत. ठीक आहे, मी हे क्लिअर आउट करणार आहे कारण मला ही स्क्रीन पाहिजे जरा जास्त वेळ. ठीक आहे, आता इथं बघा, पहिला आहे बाय युझिंग. काय बाय युझिंग, मी म्हणते बाय युझिंग पहिला घेऊया PCl5. PCl5 कसा आहे, स्टेबल. इथं बॅलन्सिंग इम्पॉर्टंट आहे. हा अल्कोहोल घेतला, ह्या अल्कोहोलला कशाबरोबर ट्रीट केला, PCl5 बरोबर ट्रीट केला आणि हीट करायचं. स्टेबल आहे त्यामुळे फक्त हीट करायचं. फॉस्फरस आणि 3 क्लोरीन आहे, हा OH रिमूव्ह होतो आणि 1 क्लोरीन येते तिथं. हा OH रिमूव्ह होतो आणि तिथं 1 क्लोरीन येते. म्हणजे इथं मिळताना काय मिळणार आहे तर RCl. परत हा फॉस्फर या ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो, PO देतं. मग PO जेव्हा फॉर्म होतो तो Cl3 देतो, POCl3. मग एक हायड्रोजन राहतो, एक हायड्रोजन क्लोरीन बरोबर कंबाईन होऊन HCl देतो. म्हणजे अल्कोहोल पासून तुम्हाला काय मिळाला तर अल्कोहोल पासून तुम्हाला पहिला मिळाला अल्किल क्लोराइड. अल्कोहोल पासून काय मिळाला पहिला तुम्हाला अल्किल क्लोराइड. ठीक आहे, परत अल्कोहोलच घ्यायचा, अल्कोहोल प्लस काय घ्यायचं तर PCl3. आता PCl3 च्या केसमध्ये आपण ह्याला 3 टाइम्स घेतो आणि हे बॅलन्सिंग PBr3 आणि PI3 ला पण सेम आहे. हे जे आता जे PCl3 चं बॅलन्सिंग करते ते PBr3 आणि PI3 ला सेम आहे, काही वेगळं नाहीये, काही वेगळं नाहीये, काही वेगळं नाहीये. ठीक आहे, सो इथं काय येणार आहे तर 3 टाइम्स R-Cl प्लस P.
पी चे 3 क्लोरीन रिप्लेस झाले 3 OH येणार, म्हणजे POH काय येणार आहे थ्राइस, किंवा ह्यालाच आपण म्हणतो H3PO3. सो तुम्हाला मिळालं काय इथं अल्काइल क्लोराइड. सो त्याला एक्झाम्पल्स आपण घेऊ शकतो व्हरायटी ऑफ. हे बघा इथं बघा, इथं प्रायमरी सेकंडरी टर्शरी असं काय नाही आहे काय. हा CH3 CH2 काय आहे तर OH N प्रोपिल अल्कोहोल आहे. हा कसला अल्कोहोल आहे, हा N प्रोपिल अल्कोहोल आहे. या N प्रोपिल अल्कोहोलला मी कशा बरोबर ट्रीट केलं, PCl5. PCl5 आहे तर एकच क्लोरीन रिप्लेस होणार, CH3 CH2 CH2Cl प्लस POCl3 प्लस HCl. म्हणजे हा कोण झाला तर N प्रोपिल क्लोराइड. कोण झाला हा फॉर्म, N प्रोपिल क्लोराइड. ठीक आहे. आता दुसरा कोणताही अल्कोहोल घेतले ह्यातलाच घेते, CH3CH3. इथं काय घेतला तर OH. आणि जर मी PCl3 घेतला, हे बघा इथं प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोलला रिएक्टिव्हिटी सेम आहे, वेगळे काही कंडिशन नाहीये. मग इथं मी PCl3 3 क्लोरीन आहेत, बॅलन्स करायला पाहिजे, मल्टिप्लाय बाय काय करणार तर 3. मग मल्टिप्लाय बाय 3 केलं तर 3 टाइम्स काय मिळणार आहे, CH3 CH3 इथं Cl प्लस POH काय येणार आहे थ्राइस. हा N प्रोपिल अल्कोहोल होता, असाच हा काय आहे तर आयसोप्रोपिल अल्कोहोल आहे. कसला अल्कोहोल आहे बाळांनो, हा कसला अल्कोहोल आहे बाळांनो, हा आयसोप्रोपिल अल्कोहोल. आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून मला मिळताना काय मिळणार आहे तर आयसोप्रोपिल क्लोराइड. आयसोप्रोपिल अल्कोहोल पासून मला मिळणार काय आहे तर आयसोप्रोपिल क्लोराइड. नेक्स्ट, बाय युजिंग PBr3 अनस्टेबल आहे, PBr3 अनस्टेबल आहे, त्यामुळे आपण त्याला इन सितू प्रिपेअर करतो. कसं, रेड फॉस्फरस प्लस Br2. मग इथं 6 टाइम हे बॅलन्सिंग करून आपल्याला 4 PBr3 मिळतं. ठीक आहे, पण हे रेड फॉस्फरस प्लस Br2 एरो वरती लिहायचं कंपल्सरी. रेड फॉस्फरस प्लस Br2 एरो वरती लिहायचं कंपल्सरी. सो इथं बघा हा परत अल्कोहोल आहे, RCH2 काय आहे तर OH. हा प्रायमरी अल्कोहोल आहे, ह्याला मी PBr3 बरोबर ट्रीट केलं. PBr3 अनस्टेबल आहे, म्हणून मी ह्याला एरो वरती लिहिणार आहे रेड फॉस्फरस प्लस काय लिहिणार आहे तर Br2. काय लिहिणार आहे, रेड फॉस्फरस प्लस काय लिहिणार आहे तर Br2. आणि रेड फॉस्फरस प्लस Br2 बरोबर लिहिलं तर इथं बॅलन्सिंग करायला पाहिजे. बॅलन्सिंग ह्याला मल्टिप्लाय बाय 3. रेड फॉस्फरस Br2 आणि हीट तर करायलाच पाहिजे. मग इथं मिळताना काय मिळणार आहे 3 टाइम्स काय R-CH2- OH च्या जागी काय येणार आहे Br प्लस POH थ्राइस. सो हा काय असणार आहे तर अल्किल ब्रोमाइड, प्रायमरी अल्किल ब्रोमाइड. असं काही नाही, तुम्ही कोणताही अल्किल ब्रोमाइड घ्या, प्रायमरी घ्या, सेकंडरी घ्या, टर्शरी घ्या, काय फरक पडत नाही. आता हा घेते CH3 CH2, इथं काय घेते CH3, इथं OH घेते. इट इज अ सेकंडरी, नो इट इज नॉट सेकंडरी, इट इज टर्शरी पेंटाइल अल्कोहोल. ह्या टर्शरी पेंटाइल अल्कोहोलला परत आपण कशाबरोबर ट्रीट करणार, PBr3 बरोबर. कोणाच्या प्रेझेन्स मध्ये तर रेड फॉस्फरस प्लस Br2 हीट. मग रेड फॉस्फरस प्लस Br2 हीट, बॅलन्सिंग हा 3 टाइम्स घ्यायचा, म्हणजे 3 टाइम्स इथला OH फक्त रिप्लेस होतो आणि तिथं ब्रोमिन येते. म्हणजे इथं 3 टाइम्स काय येणार आहे CH3 सिंगल बॉन्ड C, इथं CH3, इथं CH2, इथं CH3, इथं काय येणार आहे तर Br प्लस काय येणार आहे बाय प्रोडक्ट POH थ्राइस. ह्या POH थ्राइसलाच आपण H3PO3 ही लिहितो. सो हा काय झाला तर टर्शरी पेंटिल आयोडाइड. कोण फॉर्म झाला हा टर्शरी पेंटिल आयोडाइड. समजते का मी काय सांगते, येस ऑर नो, येस ऑर नो. ठीक आहे, नेक्स्ट बघा, बाय युजिंग PI3 अगेन PI3 इज अनस्टेबल आहे, म्हणजे त्याला मला इन सितू प्रिपेअर करायला पाहिजे. रेड फॉस्फरस
plus 6 times I2 gives what? 4PI3. मग इथं काय घ्या? कोणताही अल्कोहोल घ्या, प्रायमरी सेकंडरी टर्शरी अल्कोहोल घ्या, त्याला PI3 बरोबर ट्रीट करा. PI3 अनस्टेबल आहे म्हणून एरो वरती लिहायला पाहिजे. रेड फॉस्फरस प्लस I2 तुम्ही म्हणणार P4 का लिहिताय? कारण अर्थ वरती फॉस्फरस एक्झिस्ट होता ना टेट्राहेड्रल जॉमेट्री मध्ये, टेट्राहेड्रा म्हणून जॉईन म्हणजे एक्झिस्ट होतो. मग परत इथं बॅलेन्सिंग आहे, ह्याला मल्टिप्लाय बाय काय करणार आहे तर 3, ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं तर इथं 3 टाइम्स R-I प्लस POH काय येणार आहे? थ्राइस. मग ह्याचा एक्झाम्पल एखादा जर घेतला तर CH3 CH2 CH सिंगल बॉन्ड CH3, इथं काय आहे तर OH, हा परत किती टाइम घेणार आहे तर 3 टाइम्स घेणार आहे. प्लस इथं काय घेणार आहे तर PI3 घेणार आहे. एरो वरती काय घेणार आहे तर रेड फॉस्फरस प्लस I2 हीट, I2 हीट. सो हा 3 टाइम्स CH3 CH2 CH, इथं काय येणार आहे CH3, इथं I प्लस POH थ्राइस. फॉस्फरस आयोडाइड आणि फॉस्फरस ब्रोमाइड आणि फॉस्फरस क्लोराइडचं बॅलन्सिंग सेम आहे, फक्त फॉस्फरस आयोडाइड आणि ब्रोमाइड हे अनस्टेबल आहेत म्हणून एरो वरती तिथं रेड फॉस्फरस प्लस ब्रोमीन, रेड फॉस्फरस प्लस आयोडीन असं लिहिलेलं असतं. आता लास्ट रिएजंट आहे हा जो आहे हा लास्ट रिएजंट आहे. दिस इज द लास्ट रिएजंट. सो दिस इज द लास्ट रिएजंट, Darzin's reaction by using HCl. So this is one of the best method. This is one of the best method to obtain what? To obtain good yield. Good yield of alkyl chloride. विचारतात which of the following reagent is best to obtain alkyl chloride? SOCl2. SOCl2 डार्झन ह्या सायंटिस्टनं हा रिएजंट वापरलेला म्हणून ह्याला डार्झन्स रिएक्शन ही म्हणतात. मोस्टली ही रिएक्शन जी आहे ती प्रायमरी अल्कोहोलला ऍप्लिकेबल आहे. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा प्रायमरी अल्कोहोल घेताय, RCH2OH घेणार आहे प्रायमरी अल्कोहोल, या प्रायमरी अल्कोहोलला तुम्ही SOCl2 बरोबर ट्रीट करताय थायोनिल क्लोराइड बरोबर. बरं, एरो वरती कंपल्सरी पायरिडिन वापरायचं कारण इट इज अ स्ट्रॉंग बेस. जर म्हणजे जर इथं ऍसिड जो फॉर्म झाला त्याला न्यूट्रलाइज करण्यासाठी तो वापरला जातोय. बरं, इथं होतंय काय RCH2OH ला इथं काय येणार आहे RCH2Cl प्लस SO2 प्लस HCl. हे मी दोन्ही अपवर्ड एरो टाकलेत. हे बघा, हा OH आहे, हा OH च्या जागी एक क्लोरीन आला, मग हा हायड्रोजन आहे त्याच्याबरोबर एक क्लोरीन कंबाईन होऊन HCl दिला आणि परत SOO म्हणजे SO2 फॉर्म झाला. म्हणजे इथं आपल्याला मिळताना काय मिळाला तर प्रायमरी अल्किल क्लोराइड. काय मिळाला? प्रायमरी अल्किल क्लोराइड. काय मिळाला? प्रायमरी अल्किल क्लोराइड. CH3 CH2OH प्लस SOCl2. कोणाच्या म्हटलं मी तुम्हाला रिएजंट काय वापरायचा? पायरिडिन. ठीक आहे. मग इथं CH3 CH2Cl प्लस SO2 अपवर्ड एरो प्लस HCl अपवर्ड एरो. इथे अपवर्ड एरो म्हणजे काय? हा तर ठीक आहे, हा इथिल क्लोराइड मिळाला. सी थायोनिल म्हणजे जेव्हा आपण अल्किल क्लोराइड बाय युजिंग थायोनिल क्लोराइड वापरतो, बोथ द रिएजंट्स कोण? बोथ द काय? both the byproducts, not reagents, both the byproducts. See, both the byproducts are in vapor state. Hence escapes the system. As soon as what? As soon as they are formed. As soon as they are formed. ह्याचं मीनिंग आहे की SO2HCl किंवा SO2HCl फॉर्म झाल्याबरोबर निघून जातो. त्यामुळे तुम्हाला गुड यील्ड ऑफ अल्काइल क्लोराइड मिळतं. आणि SOCl2 ही जी डार्झन्स रिएक्शन आहे ही मोस्टली प्रायमरी अल्किल क्लोराइड्स बनवण्यासाठीच वापरली जाते. सेकंडरी आणि टर्शरीला थोडा प्रॉब्लेम येतो. ठीक आहे, फाईन.
समजलं इथपर्यंत? दिस वॉज द लास्ट मेथड ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्किल क्लोराइड्स फ्रॉम अल्कोहोल. पुढच्या लेक्चरला प्रिपरेशन ऑफ हॅलो अल्केन्स बघणार. काय बघणार आहे? हॅलो अल्केन्स. तोपर्यंत बाय 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 बाय.